आम्ही 96 कुळी, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. राणेंचं स्टेटमेंट. 96 कुळी कोणताच आरक्षण घेणार नाही. आम्ही कुणबी होणार नाही. भुजबळ झाले. आता मराठा खासदार आरक्षणाला विरोध करतोय. इलेक्शनला सुट्टी द्यायची नाही. क्रेडिट जरांगेंना भेटतंय. पुढाऱ्यांना दौरे रद्द करावे लागतात. जरांगेंनी अख्खं मार्केटच खाल्लं. नेमकं घडलंय का? मी मराठा आहे. मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही. मराठा आमदार, मराठा खासदार, कोण मराठा आरक्षणाला विरोध करतंय हेच तर मराठी जनतेला बघायचे. थोडक्यात मराठ्यांना बघायचंय. कारण इलेक्शन तोंडावर आहे. इलेक्शन येताच या नेत्यांना सुट्टी द्यायची नाही असं जवळपास आता मराठ्यांचं ठरताना दिसतंय. जगजाहीरपणे कोणीही मराठा आरक्षणाला विरोध करत नव्हते. सर्व म्हणायचे आमचा पाठिंबाच आहे. त्यामुळे थेट कोणत्याही मराठा खासदार या मराठा आमदाराला टार्गेट करता आलं नाही. पण होय, नेहमीच उचलली जीभ की लावली टाळ्याला असं भूमिका घेणारे राणे आहेतच. आणि आता नारायण राणे यांनीच मराठा विषयामध्ये माती खाल्ली असं देखील आता बोललं जात आहे. मराठा आरक्षणामध्ये नारायण राणे यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलंय. आम्ही मराठे आहोत. आम्ही 96 कुळी आहोत. आम्ही स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही. आम्हाला कुणबीमधून आरक्षण नको. 96 कुळी आम्हाला गरज नाही असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाचा रोष ओढावून घेतलाय. या अगोदरच अशा बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत की मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते, पण मराठ्यांनी ते नाकारलं. मराठ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही पाटील आहोत, आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही मागासलेले नाहीयेत आणि त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही. अशा शब्दामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण मराठ्यांनी नाकारलं. अशा वाभाडे आजपर्यंत उठवले गेलेत. या गोष्टीमध्ये काही तथ्य नाहीये. यामध्ये फक्त हवा भरली गेलेली आहे. असं असताना सुद्धा आता नारायण राणे पुन्हा त्या स्टेटमेंटवर आलेत की आम्ही 96 कुळी आहेत आणि जे मराठे 96 कुळी आहेत मला माहिती आहे की ते कोणीही कुणबी म्हणून घेणार नाहीत. ते कधीही कुणबीतून आरक्षण घेणार नाहीत. आम्हाला आरक्षणाची गरज नाही. हो नारायण राणे, इथं परिस्थिती काय आहे याचा विचार केला गेला पाहिजे. तुमच्याकडे असतील कोट्यावधींचे बंगले, तुमच्याकडे असतील कोट्यावधींच्या शेतजमिना किंवा तुमचे मुलं परदेशात गेले नाही, शिक्षण झालं नाही, हा पुढचा प्रश्न. पण आजचा मुद्दा हा नाहीच आहे. तुमच्याकडे किती आहे आणि काय आहे. आजचा मुद्दा मुळात म्हणजे तरुणांचा. ज्यावेळी शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतोय त्यावेळी जी लिस्ट समोर येते त्यामध्ये मार्कांमध्ये जी तफावत दिसून येते की आपल्या पोरांना मार्क जास्त असून सुद्धा आरक्षण नाही, म्हणून त्यांना नोकऱ्या मिळत नाही, म्हणून ते मेरिटमध्ये बसत नाही. ही सगळ्यात मोठी कुचंबना झालेली आहे. आणि हा मुद्दा जर साधा तुम्हाला समजत नसेल तर 2024चं इलेक्शन समोर आहे. मराठा समाज कशी सुट्टी देणार नाही. कारण आता मनोज जरांगे पाटलांचं नेक्स्ट टार्गेट हेच आहे की मराठा आमदार आणि खासदार यांना सत्तेतून पायउतार करणं. कारण यांच्याचमुळे आपल्याला आरक्षण भेटत नाही. साधा विचार करा. जर मराठा समाजाने, मराठा आमदार, मराठा खासदारांनी त्यांचे जर राजीनामे फेकले, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही पदभार स्वीकारणार नाही, तर गणित राज्यातील पलटू शकतं. सरकारं कोसळू शकतात. मग ते राज्यातील असो किंवा मग केंद्रातील असो. फक्त ठरवलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. प्रत्येक मराठा आमदार खासदाराने जर आपलीच पोळी भाजायची ठरवली असेल तर पुढचं इलेक्शन जरांगे पाटील सांगतात त्याच पद्धतीने होऊ शकतं. कुठल्याच आमदार आणि खासदाराला सुट्टी नाही. आणि विशेषतः नारायण राणे यांच्या या स्टेटमेंटमुळे त्यांना आणि त्यांच्या मुलांना तर नक्कीच नसेल अशी देखील आता एक हाक मराठा समाजातून निघते. तुम्हाला काय वाटतंय? नारायण राणेंनी केलेले हे स्टेटमेंट हे बालिशपणाचं आहे की त्यामध्ये काही तथ्य? कमेंट करा. जय महाराष्ट्र पब्लिक.